नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास तुळशी माते संबंधी असणार आहे। त्यासोबतच तुळशी माता आपल्याला जे काही संकेत देत असते ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मी समजून तिचे पूजन केले जाते। त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नाव ही विष्णुप्रिया आहे, कारण तुळशी माता विष्णूंची पत्नी मानली जाते। त्यामुळे दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षाच्या 12व्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो। यानंतर लग्न सराईला सुरुवात होत असते। आता तुळशी संबंधीचे नियम काय आहे ते देखील जाणून घेऊ। तुळस आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही संकेत देत असते। तर बघा, आता बऱ्याचदा तुळस अगदी टवटवीत असली की समजावं आपल्या घरातलं वातावरण हे सुख समृद्धीने भरलेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत आहे। या उलट जर आपली तुळस वारंवार सुकत असेल किंवा नेहमी तिची कितीही काळजी घेतली तरीही ती भरत नसेल तर आपल्या घरात कुठेतरी नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे असं समजावं। आता सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही संकेत जरी तुळशी माता आपल्याला देत असली तरीही बऱ्याचदा काय होतं की तुळशी मातेला आपण खूप जास्तीचं पाणी घालतो किंवा पाणी कमी पडतं किंवा उन्हामुळे देखील तुळस सुकते। यामुळे जर तुळस सुकत असेल तर मग त्यामध्ये नकारात्मकता शोधण्याची गरज नाही, तर त्यामध्ये कुठेतरी निसर्गाचा त्यावर परिणाम होत असतो किंवा आपल्या काही चुकांमुळे देखील तुळस सुकत असते। जसे की आपण तुळशीला हळद अर्पण करतो, हळदी कुंकू अर्पण करतो, अगरबत्ती लावतो, धूप लावतो। यांनी काय होतं की बऱ्याचदा ते केमिकल युक्त असल्याने त्याचा परिणाम हा त्या तुळशीवर होत असतो। म्हणून या गोष्टी लावत असताना देखील त्या केमिकल युक्त आहे का याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। आणि अगरबत्ती धूप डायरेक्ट तुळशीच्या मातीत न खोसता बाजूला आपल्याला ते ठेवायचं आहे, जेणेकरून ते जे काही केमिकल आहे ते तुळशीच्या मातीमध्ये एकत्र होणार नाही। पण ही सगळी काळजी घेऊनही जर आपली तुळस वारंवार सुकत असेल तर मग आवर्जून आपल्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे असं समजावं। जर वारंवार तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरातील नकारात्मकता किंवा वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला काही उपाय आणि सेवा या करायच्या असतात। आता त्यामध्ये सगळ्यात पहिला नियम जो आहे तर तो असा की बिना अंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नये। हा नियम आपल्याला पाळायचाच आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे मासिक धर्मामध्ये देखील तुळशीला स्पर्श करू नये किंवा तुळशीला पाणी घालू नये। त्यामुळे हा नियम देखील आपल्याला पाळायचाच आहे। आणि मासिक धर्मात शक्यतो तुळशी मातेजवळ देखील जायचंच नाही। तसेच बघा, तुळशीची नित्यनेमाने पूजा करावी, तिला पाणी घालावे, तिच्या भोवती रांगोळी काढावी, संध्याकाळी तुळशीखाली तुपाचा एक दिवा किंवा पंथी लावावी। यामुळे आपल्याला पुण्य मिळतं, घरामध्ये सुख शांती नांदते, अखंड सौभाग्य लाभतं। तुळस ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असायला हवी। छोटीशी का होईना तुळस आपल्या दारासमोर असायला हवी। पण त्या संबंधीचा एक खूप महत्त्वाचा नियम देखील आहे, तो असा की तुळस लावताना कधीही आपल्या मुख्य दरवाजासमोर नसावी। अगदी जर आपण दरवाजासमोर तुळस लावत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे, त्यामुळे द्वारवेध निर्माण होतो। तुम्हाला तुळस लावायची असेल तर थोडी तिरप्या पद्धतीने, म्हणजे अगदी दरवाजासमोर न लावता थोडीशी साईडला लावू शकता। आणि तुळस लावताना तुम्ही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशा नक्कीच निवडू शकता। दक्षिण दिशेला कधीही तुळस ठेवू नये, यामुळे हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे। तसेच सूर्यास्तानंतर तुळस कधीही तोडू नये। या व्यतिरिक्त विनाकारण कधीही तुळशीची पानं देखील तोडू नये। बघा, पूजेसाठी जर तुळशीची पानं हवी असतील तर ती तोडावी, परंतु सूर्यास्तानंतर कुठल्याही झाडाला स्पर्श केला जात नाही। तसंच तुळशीला देखील स्पर्श करायचा नाही आणि उठसूट कधीही तुळशीची पानं देखील तोडायची नसतात। याने देखील तुळशी मातेचा अपमान होत असतो। तसेच येथे एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की बघा, आपण संध्याकाळी एखाद्या वेळेस एखाद्या देवाचा अभिषेक घातला असेल तर ते देखील पाणी संध्याकाळी आपल्याला कधीही कोणत्याही झाडाला घालायचं नसतं। म्हणजेच काय तर संध्याकाळी आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श देखील करायचा नाही किंवा पाणी देखील घालायचं नसतं। एखाद्या वेळेस पूजेचं पाणी असेल तर ते तुम्ही तसे झाकून सकाळपर्यंत ठेवा आणि सकाळी ते घालू शकता, पण संध्याकाळी मात्र आपल्याला कोणत्याही झाडाला स्पर्श किंवा पाणी घालू नये। आता तुळशीची पानं तोडण्यासाठी किंवा फांद्या तोडण्यासाठी कधीही कैचीचा, सुरीचा वापर करू नये। असंही तुळशीचं रोप खूप नाजूक असतं, पटकन हाताने ते तोडलं जातं, त्यामुळे कैची आणि सुरी कधीही तुळशीला लावू नये। त्यानंतर तुळस लावताना नेहमी कुंडीत लावावी आणि त्यासोबत कधीही काटेरी झुडूप नसावं।
कोरफड सोडून पण तुळशी मातेजवळ अशा काटेरी झुडपाची लागवड करणं किंवा अशा प्रकारची काटेरी झाडं लावणं टाळावं. त्यातली त्यात गुलाब आणि कोरफड असेल तर चालू शकतं. आता त्यानंतर तुळशी मातेला दररोज आपण जल अर्पण करत असतो आणि ते करायला हवं. हळदी कुंकू वाहून जर सवाष्णीने तुळशीची पूजा केली तर आपल्या घरातलं वातावरण मंगलमय राहण्यासाठी मदत होत असते. पण चुकूनही रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. बघा, तुळस माता म्हटलं तर एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशी माता विष्णूंसाठी व्रत करत असतात. निर्जला व्रत असतं आणि जर आपण पाणी अर्पण करत असू तर ते व्रत भंग होत असतं. त्याला आपण कारणीभूत ठरत असतो. म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. पण बऱ्याचदा असं होतं की रविवार, एकादशी, द्वादशी या लागून तिथी येतात आणि मग काय करावं हा प्रश्न पडतो. तर तुम्ही शनिवारच्या दिवशी थोडं जास्तीचं पाणी घालून ठेवलं तरीही चालणार आहे, कारण तुळशीला फार पाणी लागत नाही. 2-3 दिवस आरामात निघू शकतात, पण ती काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. आता त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो असा की बऱ्याचदा तुळशीची पानं सुकल्यानंतर आपण ती जी पानं आहे ती इकडे तिकडे काढून टाकून देतो. पण असं करायचं नाही. ती सुकलेली पानं काढायची आणि पुन्हा तुळशीच्या मातीत टाकून द्यायची आहे, जेणेकरून त्याला खतही मिळणार आहे आणि ती जी पानं आहेत ती पायाखाली देखील येणार नाही. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील तुळस ही सुकलेली नसावी. पण बऱ्याचदा असं होतं की तुळस काही कारणास्तव सुकते, जसे की वातावरणाच्या बदलामुळे किंवा मग उन्हामुळे तुळस सुकू शकते. पण समजा तुमची तुळस सुकली तर मग ते जे सुकलेल्या काड्या आहेत त्या मातीमध्ये तशाच न ठेवता त्या काढून घ्यायच्या आहे. आता त्या काढल्यानंतर इकडे तिकडे फेकून न देता, घंटागाडीत न टाकता त्या व्यवस्थित सुकून घ्या आणि त्या बारीक बारीक करून त्याची छान अशी पावडर बनवा आणि ती पावडर दररोज घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या कपाळी लावायची असते. असा हा उपाय जर आपण दररोज केला तर तुळशी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होणार आहे. अशा प्रकारची पावडर तुम्ही थोडीशी पाण्यात घालून जरी घेतली प्यायला तरी देखील त्याने तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होणार आहे आणि तुळशी मातेचा अपमान देखील आपल्याकडून होणार नाही. त्याचप्रमाणे आपण या काड्या आपण अचानक जर संध्याकाळच्या नैवेद्यात दाखवायचा असेल आणि आपल्याकडे जर पाने घरामध्ये तुळशीची नसतील तर आपण या वाळलेली काडी देखील त्या नैवेद्यामध्ये वापरू शकतो. आता त्यानंतर बघा, तुळशी मातेची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या हातून लक्ष्मी मातेची देखील पूजा होत असते. त्याकरता तुळशी मातेच्या मातीमध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं खोचून ठेवायचं आहे. अजूनही जर तुम्ही ठेवलेलं नसेल तर तुम्ही आवर्जून 1 रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवा, जेणेकरून दररोज आपल्याकडून त्या 1 रुपयाच्या नाण्याची देखील तुळशी मातेबरोबर पूजा होईल. आता पुढची गोष्ट म्हणजे तुळशी मातेला जेव्हा मंजिरी येतात तेव्हा त्या लगेचच काढून टाकायच्या असतात. जेव्हा आपण त्या काढत नाही तेव्हा लक्ष्मी मातेच्या डोक्यावर ओझं होत असतं. त्यामुळे आपल्याला या मंजिरी कधीही तशाच देखील ठेवायच्या नाही. आपल्याला त्या लगेचच काढून घ्यायच्या आहे आणि त्या काढल्यानंतर थोड्याशा त्या पुन्हा मातेमध्ये टाकल्या तर त्याचं नवीन रूप देखील तयार होत असतं. या व्यतिरिक्त त्या मंजिरी जर आपण बाळकृष्णांना अर्पण केल्या, विष्णूंना अर्पण केल्या तर त्याने देखील आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. तुळशी मातेचा आशीर्वादही प्राप्त होत असतो आणि बाळकृष्णांचा, विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. म्हणून अशा प्रकारे त्या मंजिरी किंवा त्या ज्या मंजुळा आहे त्याचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो एक प्रकारचा उपायच आहे. आपल्या घरातील आर्थिक प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक अडचणी संपण्यासाठी हा छोटासा उपाय आहे. तो कसा करायचा तर दर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. दर गुरुवारी आपण जशी तुळशी मातेची पूजा करतो इतर वेळेस तशीच करायची आहे, पण जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध हे टाकायचं आहे. आता दूध टाकायचं म्हणजे किती तर अगदी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यातला अर्धा चमचा जरी टाकला तरीही चालणार आहे. अगदी थोडंसं दूध टाकायचं आहे. न तापवलेलं दूध जे आहे तर ते घेण्याचा प्रयत्न करा. आता अशा पद्धतीने जर दूध मिश्रित पाणी आपण दर गुरुवारी अर्पण केलं तर नक्कीच आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आणि आर्थिक अडचणी संपण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला हळदी देखील अर्पण करावी.
पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हळद जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा ती केमिकल आहे का हे तपासून पाहावं। आणि अशा प्रकारे जर या दोन्ही गोष्टींचा वापर आपण दर गुरुवारी केला, हळद आणि कच्चं दूध, तर आपल्या बऱ्याचशा आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। आता आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला कष्ट करणं गरजेचं आहे, पण कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळवण्यासाठी असे हे छोटे छोटे उपाय करणे देखील गरजेचं असतं। तसेच दररोज आपण तुळशी मातेजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा तर लावतच असतो, पण जर आपण विशेष स्थितींना तुळशी मातेची आरती केली तर विष्णू भगवानही प्रसन्न होत असतात आणि लक्ष्मी माता आणि तुळशी मातेचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। आता या व्यतिरिक्त तुळशी मातेजवळ बसून कमीत कमी 11 वेळेस का होईना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो। तसेच तुम्ही रोज 11 प्रदक्षिणा देखील तुळशी मातेला घालाव्यात। दररोज तुम्ही ही गोष्ट करून बघा, नक्कीच विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतरचा पुढील नियम, तुळस लावण्यासाठी मातीचं भांडच योग्य आहे, म्हणजेच मातीची कुंडीच वापरावी। त्याचबरोबर तुळशीजवळ चपला, बूट्स, सॅन्डल यासारख्या कोणत्याही प्रकारची पादत्राणे तिथे काढू नये। तसेच तुळशीला उष्टे पाणी देखील घालू नये। तसेच तुळशीच्या वृंदावनावर कोणतेही कपडे अजिबात वाळत घालू नये। आता त्यानंतरचा पुढील नियम, तुळशीला दिवा लावायचा असेल तर तो सायंकाळी सूर्य मावळ्याबरोबर लगेच लावावा। खूप जास्त उशिरा लावू नये, कारण तुळशीपासून आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा चालू होतो। तसेच तुळशीमध्ये लावण्याचा दिवा हा खास करून मातीचाच असावा। मातीची पंती वापरणे ही सर्वोत्तम मानलं जातं। तुळस लावण्यासाठी गुरुवार, शुक्रवार तसेच एकादशी, पौर्णिमा, अष्टमी या तिथी अत्यंत शुभ मानल्या जातात। तसेच तुळशीमध्ये शालिग्राम नक्की ठेवा। खास करून गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालिग्राम स्थापित करू शकता, कारण शालिग्राम म्हणजे तुळशीचे पती आणि भगवान विष्णूंचे एक अनोखे रूप आहे। शालिग्राम शिवाय तुळशी अपूर्ण आहे, तेव्हा नक्की एवढा बदल करा। आपण ज्या तुळशीची पूजा करतो तर त्या तुळशीमध्ये एक शालिग्राम हा नक्की ठेवावा। तसेच दुसरी गोष्ट, शिवलिंग जर तुम्ही तुळशीमध्ये ठेवत असाल तर ही एक फार मोठी चूक आहे। त्वरित तिथून शिवलिंग काढून घ्या, आपल्या देवघरामध्ये आपण ते स्थापित करा, किंवा देवघरामध्ये शिवलिंग तुमच्या इथे ठेवत नसतील, म्हणजे कुळाचारानुसार किंवा अजून काही परंपरा तुम्ही पाळत असाल तर हे शिवलिंग तुम्ही विसर्जित देखील करून देऊ शकता। बघा, वैकुंठ चतुर्दशी या एकमेव दिवसाव्यतिरिक्त शिवशंभूंना तुळस वाहणे वर्ज्य मानतात, तर शिवलिंग तुळशीमध्ये ठेवणे ही मोठी चूक आपण करतोय। त्यामुळे शिवलिंग तुळशीमध्ये ठेवू नका। आता त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो असा की महिलांनी तुळस तोडू नये। बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की महिलांनी तुळस तोडू नये। आता अर्थात महिलांनी तुळस तोडू नये हा असा नियम आहे, पण बऱ्याचदा काय होतं की पुरुष कामावर निघून जातात आणि महिलाच घरी असतात, आणि मग पूजा अर्चा करायची असेल तर तुळशीची गरज आपल्याला पडत असते। त्यामुळे शक्य होईल तर पुरुषांकडूनच अगोदर तुळस तोडून घ्या, आणि शेवटी आपण जी कुठली सेवा करत आहोत तर ती मनभावी करत असो तर त्याची लगेच आपल्याला देव किंवा भगवंत शिक्षा देत नाही, हे लक्षात घ्या। पर्याय नसेल तर आपल्यालाच या गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता तुळशीचं पान आपण तोडू शकतो। तुळशी मातेची माफी मागावी आणि त्यानंतर आपल्या घराच्या भरभराटीसाठी तुळशी मातेकडे आपण प्रार्थना देखील करावी। तर बघा, हे जे काही नियम आहेत त्यापैकी आपण जर सगळेच पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय राहण्यासाठी मदत होणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या। त्यासोबतच घरामध्ये सेवा, पूजापाठ या गोष्टी केल्याने देखील आपल्या घरातील वास्तुदोष दूर होत असतो। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।